एक सांगू इच्छिते की 2017ला माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टला कॉल झाला. हाऊस कॉलॅप्सचा होता. पूर्ण बिल्डिंग 5 माळ्याची कॉलॅप्स झालेली होती. आणि हा कुठे कुठे घडला होता? तो डॉकिया रोडला होता. तो बीएमसी स्टाफ राहत होता त्याच्यामध्ये. पुढे तो पहाटेचा कॉल होता. पहाटेचा कॉल असल्या कारणाने सगळं आतमधलं त्यांचे सगळे परिवार आतमध्येच होते. एक बाळ होतं, ते असं पाळण्यात झोपी लावलेले. त्याच्या बाजूला आई होती, एक कुत्र होतं त्याच्या बाजूला. म्हणजे असे बघितलं. आणि त्यावेळेस बऱ्याच अशा बॉड्या काढल्या गेल्या आम्ही. तर ते एक काही बॉड्या अशा होत्या की GCP असतो आपण जेव्हा ढिगारा हे होतं तर GCP लावतात. तर GCPने असं झालेलं की काही बॉड्यांचे ना म्हणजे असं खूप वेगवेगळे पार्ट झालेले. म्हणजे पहिलेच त्यांचे जेव्हा कॉलॅप्स झालेले त्यावेळेसच. पण त्यावेळेस माझा फर्स्ट टाइम होता की तो कॉल मी म्हणजे असं कधी बघितलंच नव्हतं, कधी कामही नव्हतं केलं. त्याला तो माझा फर्स्ट कॉल होता. खूप डेंजर कॉल होता. ते एकदम बघून एकदम सुन्न झाले. त्यापेक्षा त्या बॉड्या बघून तर असे पार्ट केले की आम्ही एक जी बॉडी काढत होतो तो अक्षरशः आम्ही पूर्ण काढत होतो, पण त्याचं पूर्ण केसच म्हणजे फक्त इथूनच असे आमच्या हातामध्ये आलं ते केस वगैरे. आणि मग काही अशा बॉड्या होत्या की आम्ही त्यांच्या अशी आतडी स्ट्रेचरवरती ठेवले. म्हणजे बॉडी वेगळी आतडी वेगळी. पण त्यावेळेस असं काही वाटलं नाही की बाबा मी काय करते. पण त्यावेळेस फक्त कामाचा जोश होता अंगामध्ये की हे आपल्याला काम करायचंय पूर्ण. आणि एक अशी होती फॅमिली, तिचे 2 मुले होते आणि एक मिस्टर होते. ते आधीच ऑफ झालेले होते, पण ती अडकली होती कपाटाच्या खाली आणि त्याच्यावरती पिलर होते भरपूर. तर आम्ही कॉम्बिनेशन टूल्स वगैरे वापरून किंवा बरेच अजून काही हे करून काढण्याचा प्रयत्न करतो. तिचं एकच होतं की माझी मुलं वाचलीत का, माझे मिस्टर आहेत का. पण त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमची जी टीम होती तिथे आम्हाला असं खोटं बोलावं लागलं की नाही तुमचे व्यवस्थित आहेत, मुलं पण व्यवस्थित आहेत, तुमचे मिस्टर पण व्यवस्थित आहे, आता तुम्हाला पण व्यवस्थित निघायचं आहे. मग आम्ही त्याला चहा वेळेनुसार चहा बिस्किट वगैरे देत राहिलो. पण बोलतात ना नशिबाने साथ नाही दिली. आम्ही जसं काढत गेलं तिने ते तिने एकदम पूर्णच तिला खूपच हे झालेलं. म्हणजे ते त्यांना बॉडीज काढण्यात आली असं. आणि तो खूपच ॲक्च्युली डेंजर कॉल. तो जवळजवळ 5-6 दिवस तो कॉल कंटिन्यू चालू होता आमचा. कंटिन्यू त्या कॉलवरती गाड्या होत्या. बापरे. आणि अशा प्रसंगातून तुम्ही नेहमी जात असता. म्हणजे तुम्ही आता ते सांगत असताना तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर खरं तर उभा राहिला तो. आणि आज आम्ही पक्षाचा तरी जीव वाचवला ना, तो आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्ही कुणाला तरी पुण्य हे करतो, आम्ही कुणाचा तरी जीव वाचवतो आणि माणसांचा वाचवला तर वा. आणि मला असं वाटतं की ती काहीतरी ती देवाचीच इच्छा असेल की जे तुम्हाला त्यांनी या क्षेत्रामध्ये किंवा या प्रोफेशनमध्ये आणलेलं आहे. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही सांगू शकता. आणि आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. या खेळाचं नाव आहे सुंदर माझी रांगोळी. खेळ असा आहे की तुमच्यासमोर काळ्या रंगाचा हा एक ब्लॅकबोर्ड आहे आणि त्याच्यावरती काड्या आहेत. त्या काड्यांपासून एक सुंदर रांगोळी तुम्हाला तयार करायची. रेडी आहेत तुम्ही? 1